स्थानबद्ध वूड हाऊस पु ल देशपांडेंनी वूड हाऊस यांच्याबद्दल मैत्र या पुस्तकामध्ये लिहिलेले हा लेख आहे. 16 फेब्रुवारी 1975 त्या दिवशी सकाळच्या गाडीनं पुण्याहून मुंबईला जायला निघालो होतो. वर्षानुवर्ष वूड हाऊस हा माझा प्रवासातला सोबती आहे. त्याची पुस्तकं शिळी व्हायलाच तयार नाहीत. माझ्या प्रवासी बॅगेत इतर कोणतीही पुस्तकं असली तरी वूड हाऊस हवाच. तसा घेतला. तेवढ्यात दाराच्या फटीतून सकाळ सरकला. पहिल्या पानावर वूड हाऊसच्या निधनाची बातमी. एका हातात कधीही न मरणारा वूड हाऊस आणि दुसऱ्या हातात वूड हाऊस मरण पावल्याची बातमी सांगणारा सकाळ. त्या क्षणी मला वूड हाऊसच्या एका उद्गाराची आठवण झाली. लिओनारा ही त्याची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी वारल्याची बातमी ऐकल्यावर 63 वर्षाचा वूड हाऊस म्हणाला होता, आय थॉट शी वॉज इमॉर्टल. आपली लाडकी लिओनारा आणि तिचा मृत्यू या दोन घटना वूड हाऊसच्या स्वप्नात कधीही एकत्र आल्या नव्हत्या. मला वाटलं होतं की ती अमर आहे. या एवढ्या उद्गारामध्ये जगात अपत्यवियोगाच्या वेदना भोगाव्या लागलेल्या आईबापांच्या मनावर बसणाऱ्या पहिल्या निर्घृण घावाला एखाद्या शोकसूत्रासारखी वाचा फुटली आहे. वूड हाऊसच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर जगातल्या त्याच्या लक्षावधी वाचकांनाही हेच म्हटलं असेल की अरे, आम्हाला वाटलं होतं की तो अमर आहे. वयाची 90 ओलांडल्यानंतर लिहिलेल्या त्याच्या कादंबरीतही वाचकाला खळाळून हसवायचं तेच सामर्थ्य होतं. वूड हाऊसनं लिहित जायचं आणि वाचकांनी हसत जायचं, अशी 71 वर्षाची परंपरा होती. त्याच्या लिखाणात लेखकाच्या वाढत्या वयाचा जरासाही संशय यावा अशी ओळ नव्हती. कुठे थकवा नव्हता. 71 वर्षापूर्वी मांडलेला दंगा चालू होता. वूड हाऊस नसलेल्या जगातही आपल्याला राहावं लागणार आहे हा विचारच कोणाला शिवत नव्हता. पेलम ग्रीनविल वूड हाऊस नावाचा 15 ऑक्टोबर 1881 रोजी जन्माला आलेला हा इंग्रज आपल्या लिखाणाचा बाज यत्किंचितही न बदलता रोज आपल्या टेबलापाशी बसून कथा कादंबऱ्या लिहित होता. पेलम ग्रीनविल हे त्याचं नाव जरासं आडवळणीच, त्यामुळे त्याचं आडनावच अधिक जास्त लोकप्रिय झालं. बारशाच्या वेळी बाप्तिस्मा देणाऱ्या पाद्र्याचा हे नाव असलं ठेवण्याबद्दल मी रडून रडून निषेध करतोय हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. ही त्या नावावर स्वतः वूड हाऊसनीच केलेली तक्रार आहे. जवळची माणसं त्याला प्लम म्हणत. प्लमच्या कथा कादंबऱ्यातील वातावरणाचा बदलत्या समाज परिस्थितीशी सुतराम संबंध नव्हता. त्याची त्यानं दखलही घेतली नाही आणि नवल असं की या त्याच्या वयाच्या 90-92व्या वर्षी लिहिलेल्या पुस्तकाचा खपही दशलक्षांच्या हिशोबात होता. त्याच्या लिखाणात आधुनिक पाश्चात्य लोकप्रिय कादंबऱ्यांमधून आढळणारी कामक्रीडांची वर्णनं नव्हती. खून दरोडे नव्हते. रक्त फुटेस्तोवरच्या मारामाऱ्या नव्हत्या. होतं ते एक जुनं इंग्लंड आणि काळाच्या ओघाबरोबर वाहून गेलेला त्या समाजातला एक स्तर. ते इंग्लंडही प्लमनं अनेक वर्षापूर्वी सोडलं होतं. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये तिथे येऊन स्थायिक तो झाला होता. कुटुंबात तो आणि त्याच्याहून 4 वर्षांनी लहान असलेली त्याची प्रेमळ सुदक्ष सहचारिणी एथेल, काही कुत्री आणि मांजरं. लेखनावर लक्षावधी डॉलर्स मिळत गेल्यामुळे लाँग आयलंडवरच्या रेम्सनबर्ग नावाच्या टुमदार उपनगरात राहायला एक सुंदर बंगली, भोवताली काही एकर बाग, त्यात गर्द वनराई आणि वनराईतून पळणाऱ्या पायवाटा. प्लमचं आयुष्य विलक्षण नियमित. सकाळी लवकर उठून बंगल्याच्या पोर्चमध्ये यायचा. 12 नमस्कारांसारखा हातपाय ताणण्याचा एक व्यायाम 12 वेळ करायचा. वयाची 90 वर्ष उलटली तरी प्लमची ही व्यायाम द्वादशी चुकली नाही. घरात जाग आलेली नसायची. मग स्वतःच आपला टोस्ट भाजून घ्यायचा, चहा तयार करायचा. ही न्याहारी शांतपणानं चालायची. एखादी रहस्यकथा, बहुधा अगाथा ख्रिस्तीची किंवा आवडत्या लेखकाचं पुस्तक वाचत वाचत न्याहारी संपली, इतर अन्निकं उरकली की स्वारी प्रभात फेरीला निघे. सोबत घरातली कुत्री हवीतच. कुत्री आणि मांजरं ही प्लमची परमस्नेहातली मंडळी. एकदा हा सकाळचा फेरफटका झाला की 9च्या सुमाराला अभ्यासिकेत शिरायचा. कथा कादंबऱ्यांचे धागे जुळवायला सुरुवात. ह्या निर्मितीतून असंख्य वाचकांना या माणसानं खुदूखुदू पासून ते खोखोपर्यंत सर्व प्रकारांनी हसवलं. आणि नुसतंच हसवलं नाही तर पी.जी. वूड हाऊस हे व्यसन जडवलं. कुणीतरी इंग्रजीतून पुस्तकं वाचणाऱ्यांची वूड हाऊस वाचणारे
आणि वुडहाऊस न वाचणारे अशी विभागणी केली होती. जेम्स अँगेट या प्रसिद्ध पण स्तुतीच्या बाबतीत महाकंजूष आणि प्रतिकूल टीकेच्या बाबतीत केवळ आसुरी असणाऱ्या टीकाकारानं थोडाफार वुडहाऊस आवडणारे असे त्याचे वाचक या जगात संभवतच नाहीत असं म्हटलं होतं. वुडहाऊस आवडतो याचा अर्थ तो अथपासून इतीपर्यंत आवडतो. हे म्हणजे आपल्या बालगंधर्वांसारखं आहे. त्यांचं गाणं सगळ्यांना संपूर्णपणे आवडायचं. सिद्धेश्वर शास्त्री चित्रवाना वुडहाऊस आवडतो आणि त्याची सगळी पुस्तकं त्यांच्या फळीवर आहेत हे मी जेव्हा वाचलं त्यावेळी त्यांच्याविषयी मला वाटणारा कोशगत आदर उफाळून आला होता. व्यसन ह्या पलीकडे वुडहाऊसच्या बाबतीत दुसरा शब्द नाही. असल्या व्यसनांनी ज्यांना न बिघडता राहायचं असेल त्यांनी अवश्य राहावं. अमुकच एका तत्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचं कल्याण आहे असा आग्रह धरणाऱ्यांनी या भानगडीत पडूच नये. त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानं एक न उघडणारं झापड बसवलेलं असतं. अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वैताग घेऊन ही माणसं जगत असतात. त्यांना सतत कोणीतरी खरा खोटा शत्रू हवा असतो. असा शत्रू त्याचा सार्वजनिक बागलबुवा उभा करण्यात ते यशस्वी होतात आणि तेच हुकुमशहा होतात. आणि विनोद तर मित्र जोडत असतो आणि म्हणूनच एकछत्री राजवटीत पहिली हत्या होते ती विनोदाची. वुडहाऊस सारख्या माणसाला नवे देव माणसाला सत्ताधीशांच्या या वृत्तीचा फार मोठा ताप सोसावा लागला. त्याची अश्राप वृत्ती आणि निर्मळ विनोदबुद्धी हा त्याच्या आयुष्यात शाप ठरावा अशी परिस्थिती होऊन गेली. सुसंस्कृत जगानं लाजेनं मान खाली घालावी अशीच ही घटना आहे. एक संपूर्ण असत्य माणसाला तापवलेल्या सळीनं दिलेल्या डागासारखं कसं चिकटून राहतं आणि राजकीय प्रचार या नावाखाली चालणाऱ्या बौद्धिक व्यभिचाराचं आकारण बळी कसं होऊन जगावं लागतं याचं हृदयभेदक उदाहरण आहे. पण त्याबरोबरच या साऱ्या मानसिक छळातून वर गमत्या वाटणारा वुडहाऊस आपल्या विनोदी लेखनाशी इमान ठेवून कसा जगत राहिला त्याची हकीकत या माणसापुढे आदरानं नतमस्तक व्हायला लावणारी आहे. पण हसवणाऱ्या माणसाला कोणी आदरणीय वगैरे मानत नसतं. कुठल्याही तत्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसनं लिहिलं नाही. जीवनाच्या सखोल तत्वज्ञानाची चिंता केली नाही. त्यानंच म्हटलं आहे, माझ्यापुढे कुठलेही मार्गदर्शन करणारे नियम नाहीत. मी आपला जगत जातो, लिहित असतो, म्हणजे उगीच इकडे तिकडे पाहत बसायला आपल्याला सवड नसते. एकामागून एक पुस्तक लिहिणं हेच माझं जीवन आहे. किती सहजतेनं वुडहाऊस हे म्हणून गेला आहे. 1902 साली वुडहाऊसनं अव्यावसायिक लेखनाच्या क्षेत्रात पहिली एंट्री घेतली आणि 1940 साल उजाडायच्या आधी 12 नाटकं, 30 विनोदी एकांकिका, शेकडो भावगीतं, 257 कथा आणि 42 कादंबऱ्या लिहिल्या. ही काही नुसतीच लेखन कामासाठी नव्हती. त्यातली जवळजवळ प्रत्येक कृती यशाची नवी पायरी गाठत गेली. कडेखांद्यांवरच्या बच्च्याला खेळवावं तसं इंग्रजी भाषेला खेळवणाऱ्या वुडहाऊसनं स्वतःचं एक विश्व निर्माण केलं. त्याची भाषा, त्याची ती सृष्टी इतकी त्याची स्वतःची आहे की त्याच्या साहित्याचं भाषांतर एखाद्या उत्तम कवितेच्या भाषांतरासारखं अवघड आहे. त्याची पात्र एका विशिष्ट इंग्रजी कालखंडातील आहेत आणि त्या संस्कृतीत इतकी रुजून गेलेली आणि वाढलेली आहेत की त्या जमिनीतून त्यांना अलग करणं चुकीचं ठरावं. तरीही वुडहाऊसच्या विनोदात विश्वात्मकता आहे. पृथ्वीच्या पाठीवरल्या इंग्रजी भाषा समजणाऱ्या संपूर्णपणे निराळ्या संस्कृतीत जगणाऱ्या लोकांना त्याच्या विनोदानं अफलातून विनोदी उपमानी आणि विनोदी प्रसंगांनी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं आहे. त्याचा बर्टी वूस्टर आणि जीव्स आपल्या स्मिथ या नावानं स्पेलिंग कारण नसताना पी पासून सुरू करून पहिली पी अनुच्चारित आहे हे बजावणारा आणि सदैव उसने पैसे देणाऱ्यांच्या शोधात असणारा तो स्मिथ, लॉर्ड एम्सवर्थ आणि त्याचा तो बॉन्डिग्ज, कॅसल, युक्रिज, म्युलिनर, अंकल फ्रेड, गॉल्फ कथांतला तो गॉल्फ महर्षी, वृद्ध सदस्य, आंट अगाथा यासारख्या अनेक आत्या मावश्या ही सारी मंडळी आणि त्यांचा हा निर्माता यांनी इंग्रजी साहित्यात हा गोंधळ मांडला होता. गोंधळाला अंत नव्हता आणि मृत्यूनच मालवीपर्यंत ह्या गोंधळाच्या हातची मशाल विझली नव्हती. एका समीक्षकानं त्याच्या या निर्मितीपुढे हात टेकताना म्हटलं आहे, वुडहाऊसची प्रतिभा थकायला तयार नाही, पण समीक्षक मात्र नवीन स्तुतीपर विशेषणं शोधून काढता काढता आता थकायला लागलेले आहेत. लेखन हा त्याच्या प्रेमाचा विषय होता. लेखन म्हणजे साक्षात टेबलाशी बसून हातानं केलेलं लेखन. मजकूर सांगून लेखनिकाकडून लिहून घेणं त्याला जमलंच नाही.
एकदा एथलनं त्याच्या बायकोनी त्याला टेप रेकॉर्डरसारखं यंत्रही आणून देऊन भार हलका करायचा प्रयत्न केला. वुडहाऊस म्हणतो, मी थँक यू जीव्स या कादंबरीचा त्या यंत्रावर मजकूर सांगायला लागलो आणि काही वेळानं तो मजकूर ऐकायला लागल्यावर तो माझाच मला ऐकवेना. भलताच रटाळ वाटायला लागला होता आणि माझा आवाज देखील एखाद्या पाद्री बाबासारखा आहे याची मला तोपर्यंत कल्पनाही नव्हती. तो तसला आवाज किंवा ते यंत्र यापैकी एक कोणीतरी माझी तंगडी खेचत होतं. असो, दुसऱ्या दिवशी मी ते भिकार यंत्र विकून टाकलं. समोर बुद्धिबळाचा पट मांडून आपण आपल्यापाशीच खेळत राहावं तसा त्याचा हा लेखनाचा कार्यक्रम असे. स्वतःच बिकट चाल करायची, त्यातून स्वतःच गमतीदार सोडवणूक करायची. या लेखनाच्या छंदाबद्दल त्यानंच म्हटलं आहे, लेखनाची एक मिजास आहे. तुम्ही स्वभावताच लेखक असाल तर तुम्ही पेशासाठी, कीर्तीसाठी किंवा फार कशाला छापून प्रसिद्ध व्हावं म्हणून सुद्धा घासून पुसून लख्ख करायची फार हौस आहे. एकदा कागदावर उतरून काढलं, मग ते कितीही ओबडधोबड का असेना, काहीतरी आपल्या पोतडीत जमा झालं असं मला वाटतं. ही पुस्तकं प्रकाशित सुद्धा करू नयेत असं मला कधी कधी वाटावं, पण मी लिहित गेलो, त्याची एक सुंदर अशी प्रत छापत गेलो लेखकाला वाचण्यासाठी. स्वांत सुखाय म्हणजे तरी दुसरं काय आहे. साहित्य निर्मिती ही खरोखरीच क्रीडा असावी, त्या खेळाची मजा वाटायला हवी. वुडहाऊस हा त्या साहित्यातला खेळाडू होता. त्याचं स्वतःचं मैदान होतं, स्वतःची टीम होती. त्याच्या कथा, कादंबऱ्या म्हणजे या साऱ्या भिडूंच्या जीवनातला खो खो, आट्यापाट्या, लंगडी, धावाधावी, लपंडाव असा नाना तऱ्हा. आणि वुडहाऊस हा त्या खेळाची हकीकत सांगणारा विनोदी कॉमेंटेटर. ही त्याची जुनी दोस्त मंडळी होती. इथे कोणी खलनायक नाहीत, कुणाच्या मनात पाप नाही. इथली हारजीत खेळातल्यासारखी, इथली फसवाफसवी पत्त्याच्या डावातल्या फसवाफसवीसारखी. इथलं प्रेम, त्या प्रेमाच्या आड येणारी माणसं, त्यातून सूर मारून भोज्या गाठणारे नायक, त्यांना जेलीसारखे थरथरायला लावणाऱ्या त्या आत्याबाई, संकटमुक्तीसाठी साक्षात विष्णूसारखा उभा असलेला तो जीव्स. आणि हे एक विलक्षण मजेचं नाटकच म्हणायला हवं, कारण त्याच्या पात्रांची घालमेल आणि धावपळ ही एखाद्या रंगमंचावर चालल्यासारखी वाटते. कादंबरीतील पात्र देखील नाटकातल्या पात्रांसारखी सदैव हालती ठेवली पाहिजेत असं वुडहाऊसचं मत होतं. त्यानं त्या पात्रांना कधी सुस्त होऊ दिलं नाही. 1939 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं वुडहाऊसला इंग्रजी साहित्यातल्या सेवेबद्दल डिलीट ची सन्माननीय पदवी दिली. त्यापूर्वी मार्क ट्वेन या विनोदी लेखकालाच काय ती सन्माननीय डॉक्टरेट देण्यात आली होती. आपल्याकडल्या विद्यापीठानं मात्र विनोदी लेखकाला असं गौरवपर डॉक्टरेट देणं ही सामान्यतः एखाद्या याज्ञवल्क्य आश्रमानं कुणाला तरी उत्तम तंदुरी चिकन करतो म्हणून शाल आणि श्रीफळ देण्याइतकीच अशक्य कोटीतली गोष्ट. 1939 साली इंग्लंडमध्ये वुडहाऊसच्या विनोदाचा एवढा मोठा गौरव झाला आणि 2 वर्ष लोटली नाहीत तोच युद्धकाळातला राष्ट्रद्रोही म्हणून त्याचा निषेध सुरू झाला. ज्याच्या वाचकात रुडयार्ड किपलिंग, अगाथा ख्रिस्ती, जॉर्ज ऑरवेल, माल्कम मग्रीज यासारखे इंग्रजी साहित्यातले श्रेष्ठ लेखक होते. अशा माणसाचा बीबीसीवरून जेव्हा गौरव केलेला गेलेला होता, त्याच वुडहाऊसची त्याच बीबीसीवरून पंचमस्तंभी, देशद्रोही अशी बदनामी सुरू झाली. विशेषतः त्यावेळचे ब्रिटिश प्रचारमंत्री डफ कुपर यांनी तर खासगी वैर असल्यासारखा वुडहाऊसच्या चारित्र्य हननाचा प्रचार जारी ठेवला. पण बर्लिन रेडिओवरून ध्वनिक्षेपित झालेल्या ज्या भाषणांबद्दल त्याला राष्ट्रद्रोही ठरवण्यात आलं होतं, ती भाषणं काय होती याची चौकशी करायची कोणालाच गरज पडली नाही. म्हणजे एकीकडून वुडहाऊस नाझी जर्मनीच्या बंदीखान्यात हाल भोगत होता आणि त्याच्या मायदेशात त्याच्या विरुद्ध त्याच्या जर्मन धार्जिणेपणाबद्दल गरळ ओकलं जात होतं. हा अश्राप माणूस राष्ट्रद्रोह करीलच कसा हा विचार देखील त्यांच्या मनामध्ये आला नाही. पण अशा या भयानक अवस्थेत वुडहाऊसनं मात्र मनोधैर्याचा कुठलाही आव न आणता जे लोकविलक्षण मनोधैर्य प्रत्यक्षात आचरून दाखवलं ते पाहिल्यावर हा वरपांगी गमत्या वाटणारा मनुष्य किती उंच आणि किती खोल होता याची साक्ष पटते. निरनिराळ्या तुरुंगात आणि स्थानबद्धांच्या कॅम्प्समध्ये नेऊन कोंडलेल्या वुडहाऊसची विनोदबुद्धी त्याला क्षणभरही सोडून गेली नाही. आपल्या स्थानबद्धतेतल्या अनुभवांची विनोदी डायरी चालूच ठेवली. भयानक थंडीत साठीच्या घरात आलेल्या वुडहाऊसला फरशीवर झोपायला लागलं. संडास साफ करायला भाग पडलं जात होतं. आणि विनोदी लेखन ही एवढीच आपल्याला जमणारी गोष्ट मानणारा प्लम वाचकांना हसवणारी पानांमागून पानं लिहून काढत होता. आम्ही स्वधर्माच्या लफेबाज गोष्टी करतो, वुडहाऊस त्या पाळत होता. विनोदी लेखन हा त्याचा दुसरा स्वभाव धर्म होता.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वुडहाऊस फ्रान्समधल्या पारिप्लाज नजीक समुद्र तीराच्या लतुके नावाच्या छोट्याशा गावामध्ये राहत होता. 1940च्या मे महिन्यात नाझी जर्मनीने त्या गावाचा ताबा घेतला. त्या गावात इतके इंग्रज होते, त्यांनी स्वतःच्याच घरात स्थानबद्ध करून त्या वुडहाऊसला ठेवलं होतं. आठवड्यातून एकदा जर्मन कमांडंटच्या ठाण्यावर जाऊन त्याला हजेरी द्यावी लागत असे. अशी परिस्थिती असूनही त्याच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्यांनी वुडहाऊसला ठोकून दिला होता. नाझी सैनिक बळजबरीनं लोकांच्या घरात शिरून त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळी करत, अन्न फस्त करीत, या गोष्टींचा विपर्यास नाझी सैनिकांना आपल्या बाथरूममध्ये स्नानाची सोय करून देणारा वुडहाऊस त्यांना पार्टीलाही बोलवीत असे, असाही केला जात होता. वुडहाऊस म्हणतो, ह्या हरामखोरांना मी आपली गलिच्छ शरीर धुवायला माझ्या बाथरूममध्ये या असं आमंत्रण देईन काय? मी त्यांना दम देऊन देखील पाहिलं. कसला दम आणि कसलं काय. पुन्हा आले ते सैनिक, बाहेर घेऊन दुसऱ्यांना घेऊन आले आणि घुसले. फ्रेंचांनी शरणागती लिहून दिली होती. बाहेरच्या जगातल्या बातम्या ऐकण्यावर बंदी. इंग्रजी वर्तमानपत्र येऊ देत नसत. फासिस्ट राजवटीच्या बातम्यांचा ब्लॅकआउट हे एक प्रभावी तंत्र असे आणि गोबेल सारख्या अपप्रचारांच्या उस्तादांचा उस्ताद असल्यावर त्याच्या प्रचारात काय सांगितलं जात होतं आणि काय लपवलं जात होतं याची कल्पनाही करणं अशक्य. वुडहाऊस नित्याप्रमाणे त्या जर्मन कमांडरच्या कचेरीत 20 जुलैला हजेरी लावायला गेला. वातावरण निराळ वाटलं. लतुकेमधल्या परकीय रहिवाशांपैकी साऱ्या पुरुष मंडळींना स्थानबद्ध करायचा हुकूम आलेला होता. गरजेपुरता ज्या वस्तू असतील त्या बॅगेत भरा आणि ताबडतोब ठाण्यावर हजर व्हा असा हुकूम होता. तिथून त्यांना त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पात नेण्यात येणार होतं. वुडहाऊसच्या शब्दात सांगायचं म्हणजे स्थानबद्ध त्याचा पूर्वानुभव नसल्यामुळे बॅगेत काय काय भरता येतं याची कल्पना नव्हती आणि त्यामुळे पाईप, तंबाखू, पेन्सिल, वह्या, बूट, दाढीचं सामान, थंडीसाठी म्हणून स्वेटर्स, टेनिसन कवितांचा संग्रह, समग्र शेक्सपियरचा खंड आणि अर्धा पाऊंड चहाची पत्ती एवढं सामान त्यांनी भरलं. तेवढ्यात एथेलनं त्या बागेत एक कोल्ड मटन चॉप आणि चॉकलेटचा एक लहानसा स्लॅब कोंबला. लोणी, थोडं तूप अशा गोष्टी घ्या असं ती म्हणत होती, पण उन्हात लोणी तूप वेतळायला लागायची लहानशी भीती होती. तेव्हा तो बेत रद्द केला. एथेलचा निरोप घेऊन वुडहाऊसनं घर सोडलं. इथून त्याची वर्षभर चांगलीच परवड झाली. 60 वर्षापुढल्या युद्धबंद्यांना कैदेमध्ये ठेवायचं नाही या नियमामुळे तो सुटला. या स्थानबद्धतेतल्या अनुभवावर एका अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं त्याला भाषणं द्यायला लावली. ते हे बर्लिन ब्रॉडकास्ट. जर्मनांनी लुच्चेगिरीनं त्याचा दुरुपयोग केला आणि इंग्रज आपली सारी विनोदबुद्धी गहाण टाकून भडकलं. वास्तविक भडकायला हवे होते जर्मनांनी, पण युद्धकाळात बर्लिन रेडिओवरून वुडहाऊस बोललाच कसा, बस हे एक कारण घेऊन तो काय बोलला हे ध्यानात न घेता त्याच्यावर चिखलफेकीचा सरकारी प्रचार सुरू झाला. त्याला फासिस्टांच्या बगलबच्चा अशा पदानं मिरवण्यात आलं. युद्ध संपलं, जर्मन हरले. सगळ्यांची डोकी जरा थंड झाली आणि 1954 साली वुडहाऊसनं ती भाषणं प्रसिद्ध करायला आपला मित्र टाउनएंड याला परवानगी दिली. या मित्राला वुडहाऊसनं आयुष्यभर अतिशय मजेदार पत्र लिहिली आहेत. टाउनएंड हा स्वतः चांगला लेखक. त्यानं ती सारी पत्र जपून ठेवून प्रसिद्ध केली. C.N. O'Casey नावाच्या लेखकानं वुडहाऊसला इंग्रजी साहित्यातला परफॉर्मिंग फ्ली म्हणजे खेळ करून दाखवणारी माशी, थोडक्यात म्हणजे तमासगीर म्हटलं आहे. या पत्रसंग्रहाचं नाव तेच ठेवलं आहे. आपण तमासगीर आहोत हे वुडहाऊसनं स्वतःच मान्य केलं आणि न जाणू जे दूषण म्हणून दिलं असेल ते भूषण म्हणून वापरलं. या हसवणाऱ्या माणसाला दुसऱ्या कुठल्याही सन्मानाची अपेक्षा नव्हती. यथेच्छ चिखलफेक झाली होती, पण प्लमच्या कादंबऱ्या प्रसिद्ध होतच होत्या. बर्टी वुस्टर घोळ करीत होता. त्याचा तो प्रज्ञामूर्ती आणि स्थितप्रज्ञही जीव शांतपणे मालकांना त्यातून सोडवून तितक्याच शांतपणे नामानिराळा राहत होता. लोक वाचत होते आणि हसत होते. स्थानबद्धतेत जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या बरोबर शेक्सपियर घेतला. 3 वर्षापूर्वी त्याने ज्या उद्देशाने ऑक्सफर्ड आवृत्ती विकत घेतली होती आणि वाचायला सुरुवात केली होती तो उद्देश पूर्ण होईना. हॅमलेट आणि मॅकबेथ पचवून हेनरी द एट भाग 1, 2, 3 मधली पुरण पोटात भरणार इतक्यात अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेतल्या कशाकडे तरी त्याचं लक्ष जायचं आणि ढेपाळायला व्हायचं. ही स्थानबद्धता काही वर्षासाठी होती की आठवड्यांसाठी याचा काहीच पत्ता नव्हता, परंतु एकूण परिस्थिती मात्र समग्र शेक्सपियरकडे बोट दाखवत होती. म्हणून त्याला बॅगेत त्यांनी घुसवला. या गडबडीत वुडहाऊस एकच गोष्ट बॅगेत भरायला विसरला, तो म्हणजे त्याचा पासपोर्ट. बॅग भरून झाल्यावर फलमला पुन्हा एकदा त्या जर्मन कमांडर पुढे उभं केलं.
या कमांडरचा एक डोळा काच बसवलेला होता. त्या डोळ्याची वुडहाऊसला भारी भीती वाटायची, असं त्यांनी आपल्या डायरीत लिहिलं आहे. तिथे भरपूर वेळ ताटकळल्यावर वुडहाऊसची यात्रा सुरू झाली. या स्थानबद्धतेतल्या प्रवासात एक मोठी उणीव असते. आपल्याला कुठे नेण्यात येत आहे हे कळत नाही. म्हणजे आपण शेजारच्या गावात आलो की अर्धा युरोप पालथा घातला याचाही पत्ता लागत नाही. आम्हाला लील नावाच्या शहरातल्या लूस नावाच्या उपनगराकडे नेलं होतं. 70 मैलाचं अंतर. पण वाटेत स्थानबद्धतेतले इतर संस्थापक सदस्य उचलायचे असल्यामुळे एवढं अंतर काटायला 7 तास लागले. या बसमध्ये ल तुके गावातील जे इतर इंग्रज पकडून कोंबले होते ते सारे त्याच्या परिचयाचे होते. पुढं काय वाढून ठेवलं आहे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. स्थानबद्धतेचा आमचा सगळ्यांचा हा अनुभव, पण प्रत्येक जण आपापलं डोकं चालवून अंदाज लढवत होता. आमचा म्हणजे सूर्यकिरण कुठे असेल हेच कळत नव्हतं. निराशेचा अंधकार वगैरे नामंजूर. आम्ही सगळ्यांची सोय उन्हाळ्याच्या सुट्टीत राहण्यासाठी बडे लोक एखाद्या उपवनात प्रासादतुल्य बंगले बांधतात तसल्या बंगल्या प्रासादात होणार असा त्यांचा होरा होता. बंगला, बरोबर बंगला, असं म्हणत म्हणत त्यांचा प्रवास पुढे सुरू झाला. असं म्हणता म्हणता आशावादाची जागा अस्वस्थतेनं घेतली आणि लिली गावाला वळण घेऊन बस उभी राहिली तेव्हा आमच्या उत्साहाच्या पाऱ्यानं शून्याखालचा नवा निच्चांक गाठला होता. ती इमारत म्हणजे स्थानिक तुरुंग किंवा विभागीय कारागृह अशाखेरीज इतर कसलीही असणार नाही हे उघड झालं. एका फ्रेंच स्थानिक शिपायानं दरवाजे उघडले आणि आत घरंगळलो. आता या भाषणाला कसला देशद्रोह आला, पण ब्रिटिश प्रचारमंत्र्यांना तो दिसला. बर्लिन रेडिओवरले 10-10 मिनिटाचे असे 5 टॉक्स म्हणजे एकूण 50 मिनिटं. माणसाला स्थानबद्ध करून त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेता, पण त्या हालांची थट्टा करण्याची त्याची ताकद तुम्ही कशी हिरावून घेणार? वुडहाऊसनं तुरुंगवासाचं जे वर्णन केलं आहे त्यातला उपरोक्त विलक्षण आहे. वुडहाऊस म्हणतो, ज्यांनी अजूनही तुरुंगवासाची पहिली शिक्षा भोगली नाही त्यांच्या हितासाठी एक गोष्ट सांगायला हवी. ती म्हणजे असल्या संस्थेत प्रवेश मिळवणं अवघड नाही. एखाद्या मोठ्या हॉटेलात खोली राखून ठेवण्यासारखंच असतं. फरक एवढाच की दारातल्या स्वागत कक्षात फुलझाडं वगैरे नसतात. स्वतःची बॅग स्वतःलाच उचलावी लागते आणि नोकराला टीप द्यायची भानगड नाही. काही दिवसांनंतर जे 60च्या पुढले असतील त्यांची सुटका करून त्यांना घरी पाठवण्यात येणार होतं. बिल कार्मेल आणि त्याच्या वयाच्या इतरांनी एका बाजूला रांग धरली. माझ्या वयाला 59 वर्ष झाल्याच्या जोरावर मीही तिकडे सरकलो, पण मला पिछे हटो केलं. 59 वगैरे चांगलं आहे, पण तितकं चांगलं नाही अशी मला समज देण्यात आली. दुसऱ्या दिवशी 11 वाजता सूप वाजून सगळ्या स्थानबद्धांना एका व्हॅनमध्ये कोंबलं आणि रेल्वे स्टेशनात आणलं. वुडहाऊस म्हणतो, एकूण तिथली धांदल गडबड पाहिल्यावर 11:30ला गाडी सुटणार असाच एखाद्यानं अंदाज केला असता, पण तसं काही नव्हतं. आमचा हा कमांडर गडी भलताच सावध दिसला. मला वाटतं कधीतरी त्याची गाडी चुकली असावी आणि त्या घटनेचा त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन त्याच्यात गंड निर्माण झाला असावा. सकाळी 11:40ला त्यानं आम्हाला स्टेशनात पोहोचवलं आणि गाडी 8 वाजता हलली. आम्हाला पोहोचवणारा सार्जंट परतल्यावर त्याचा आणि त्या कमांडर साहेबांचा जो काही संवाद झाला असेल त्याची कल्पना करता येईल. काय, गाडी नीट पकडता आली ना? होय साहेब, 8 तास 20 मिनिटांनी. बापरे, थोडक्यात मिळाली. यापुढे इतक्या कटोकटीत जाऊन चालणार नाही, जरा आधीच जायला पाहिजे. सकाळी नुसतं पेलाभर सूप पाजून स्टेशनात त्या स्थानबद्धांना 8-8 तास रखडत ठेवणाऱ्या दुष्ट कमांडरची वुडहाऊस या थाटात चेष्टा करतो. लूस तुरुंगातून पुन्हा या मंडळींची उचलबांगडी झाली. वुडहाऊस या थाटात चेष्टा करतो. लूस तुरुंगातून पुन्हा या मंडळींची उचलबांगडी झाली. वुडहाऊस म्हणतो, या तुरुंगाचा निरोप घेताना माझ्या डोळ्यात अश्रू काही आले नाहीत, पण वॉर्डननं आमच्या व्हॅनचा दरवाजा बंद करून हाऊ टू ने सुरू होणारी अमेरिकेत बरीच रंगारी लोकप्रिय पुस्तकं आहेत. हाऊ टू विन फ्रेंड्स, हाऊ टू बी अ मिलिनियर अशी झटपट रंगारी बनवणारी पुस्तकं. वुडहाऊसनं आपल्या भाषणांना पूर्वशिक्षण नसूनही फावल्या वेळात स्थानबद्ध कसं व्हावं असं नाव दिलं आहे. लूस तुरुंगानंतरचा ह्या 44 स्थानबद्धांचा आगगाडीचा प्रवास चक्क गुरवणीच्या डब्यातून झाला. त्या चेंगराचेंगरीचं वर्णन करताना वुडहाऊस म्हणतो, लहान वयात वेड्या वगैरे ओढायची सवय लागल्यामुळे वाढ खुंटलेल्या घोड्यांच्या शिंगरातील जेमतेम 8 शिंगरं त्या डब्यात मावतील एवढ्या जागेत 40 माणसं त्यांनी कोंबली तर ती अवघडणारच. आम्ही 50 होतो. रात्री जरा पाय ताणावं म्हटलं तर दुसऱ्या उतारूला लाद बसायची. त्यालाही असंच काही वाटलं तर आपल्याला. डब्याच्या खालच्या फळ्यांना भोपई होती. त्यातून बर्फासारखा गार वारा आमच्या तंगड्यांची रुंजी घालायचा. वरच्या छतावरून येणारा तसलाच वारा आमच्या डोक्याशी खेळायचा आणि आम्ही सर्वजण 40-50 पलीकडले होतो, पण कुणालाही न्यूमोनिया झाला नाही, गुडघे धरणं झालं नाही, पाठ धरणं झालं नाही. मला वाटतं स्थानबद्धांची काळजी घेणारा एक स्पेशल परमेश्वर असावा. शेवटी ही दिंडी बेल्जियममधल्या लीज गावी आली आणि नाझी सैनिकांनी ह्या लोकांना एका डोंगरी गडावर पिदवत नेलं. तिथल्या बराकीत बंद केलं. तिथलं वातावरण उत्सवाची तयारी होण्यापूर्वी असतं तसंच होतं. मग सगळ्यांची शिरगंटी झाली.
त्यात नेमके 8 लोक कमी मोजले गेले. पुन्हा तिथे आरडाओरड, शिव्या. फ्रेंच दुभाषानं त्या शिव्यांचं भाषांतर केलं, त्यामुळे सगळ्यांना कळलं की काय बोलतायत. पुन्हा एकदा सगळ्यांना बराकीत कोंबून पुन्हा एकदा मोजमापणी झाली, तरी सुद्धा 8 लोक कमी. शेवटी त्या फ्रेंच दुभाषाला आठवलं होतं. म्हणाला, साहेब, हॉस्पिटलमधल्या स्थानबद्धांचं काय? अधिकारीगण हॉस्पिटलमध्ये धावला. तिथे आडव्या झालेल्या स्थानबद्धांची संख्या 8 भरली. ताळेबंद जमला. एकदा स्थानबद्ध म्हटला की माणसाचा फक्त क्रमांक होतो. वुडहाऊस हा एक असामान्य साहित्यिक होता. कुणाविषयी आकस न ठेवता, कुणालाही माणसातून उठवण्याचा प्रयत्न न करता आपल्या निर्बळ विनोदानं त्यानं लक्षावधी लोकांना आनंद दिला होता. पण स्थानबद्ध कुणाविषयी आकस न ठेवता, कुणालाही माणसातून उठवण्याचा प्रयत्न न करता आपल्या निर्बळ विनोदानं त्यानं लक्षावधी लोकांना आनंद दिला होता. पण स्थानबद्ध झाल्यावर त्याचाही नुसता कैदी क्रमांक 796 झाला. जर्मन अधिकाऱ्यानं त्याला लीचच्या बराकीत संडास साफ करायचं काम दिलं. रेडिओवरच्या भाषणात त्यांनी हा अनुभव सांगताना देखील कुणाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तीच विनोदाची धाटणी. लीचच्या बराकी साफ करायला आम्हाला फार दिवस लागले. मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण एक सांगतो, तुम्ही जोपर्यंत बेल्जियम सैनिकांनी वापरलेला संडास साफ करायला हातभार लावला नाही, तोपर्यंत मी म्हणेन की तुम्ही काहीच पाहिलेलं नाही. काही वर्षानंतर मला जर कुणी येऊन विचारलं की का हो, या महायुद्धात तुम्ही काय केलं, तर मी सांगेन लीचच्या बराकीतले संडास साफ केले. आणि मला प्रश्न विचारणा माणूस चटकन वाटलंच मला असं म्हणणं अशक्य नाही, कारण वारा अनुकूल असता तर अजूनही माझ्या दिशेनं तो परिमळ दरवळतो. कुणीसं म्हटलंय ना, तुम्ही काचेची फुलदाणी कितीही फोडली तरी तिला चिकटलेला गुलाबाचा वास कसा जाणार. मला राहून राहून नवल वाटतं की वुडहाऊसच त्या बर्लिन ब्रॉडकास्टमध्ये जर्मनांची सतत टोपी उडवतोय हे कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही. आपल्या आवडत्या लेखकाला शत्रूनं असं सक्तीनं संडास साफ करायला लावलं हे ऐकून चीड यायला हवी. पण झालं भलतंच. बीबीसीवरून विल्यम कॉर्नर नावाच्या लेखकानं तर हिटलरची स्तुती करण्याच्या कबुलीवर वुडहाऊसनं स्वतःची मुक्तता मिळवली इथपर्यंत गरळोकलं. त्याच्या या टीकेत वुडहाऊस काय बोलला याविषयी अक्षरही नव्हतं. त्यामुळे लोकांची समजूत वुडहाऊस नाझी प्रचाराची भाषणं करतो आहे हीच झाली. वुडहाऊस पुढे म्हणतो की कुठलाही स्थानबद्ध काहीही करत असला की त्याला ते करायची मनाई. पावाचा तुकडा, कॉफी असावी असा संशय उत्पन्न करणारं पेय आणि सुकवलेल्या भाज्या उकळून केलेलं सूप. या उपासमारीचं वर्णनही पुढे पुढे तो असं सांगतो. या अपुऱ्या आहाराला पूरक अन्न म्हणून आम्ही निरनिराळे प्रयोग सुरू केले. माझी आगपेटीतल्या काड्या चघळण्यावर श्रद्धा जडली. पुढल्या दातांनी चावून चावून त्याचा लगदा झाला की त्या गिळायच्या. पोट भरत नव्हतं, पण भुकेला आधार म्हणून वाईट नव्हतं. कधीमधी कॅन्टीन उघडलं तर आम्हाला 1/2 इंच रुंद, 1/2 इंच लांब आणि पाव इंच जाड चीज मिळायचं. ते खायची कृती अशी. शेक्सपियरचं सुनीत छापलेलं किंवा टेनिसनच्या एखाद्या बऱ्यापैकी कवितेचं पान घ्यावं, त्यात ते गुंडाळावं, चवीला आगपेटीतल्या 4 काड्या टाकाव्यात. पदार्थ खायला चांगला लागतो. तिथून मग उत्तर सायलेशियातल्या टोस नावाच्या गावी नेऊन तिथे त्यांना एका इमारतीत डांबलं. तिथे पूर्वी वेड्यांचं हॉस्पिटल होतं. 3 दिवस आणि 3 रात्री एका जागी बसून आगगाडीचा प्रवास. या अवधीत अर्धे सॉसेज, अर्धा पाव आणि थोडं सूप ही मेजवानी. पहारा, पुढे मागे संगिनी घेतलेले नाझी सोल्जर्स उभे. अशा अवस्थेत ह्या पट्ट्यानं एक चांगली विनोदी कादंबरी लिहिली. इथे वुडहाऊसचा मुक्काम 42 आठवडे होता. स्थानबद्ध मंडळीत लोक रोज एखादी आशादायक अफवा उठायची, ती कधीही खरी ठरत नसे. पण वुडहाऊस मात्र अॅन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे या चालीवर म्हणतो, अ रूमर अ डे कीप्स द डिप्रेशन अवे. रोजची नवी अफवा मनाचा थकवा दूर सारायची. स्थानबद्धतेत प्रोफेसर होते, गायक वादक होते, भाषा पंडित होते, व्याख्याते होते. कधी कधी एकमेकात मिसळायचे क्षण मिळायचे. आलिया भोगासी म्हणून सारे जगत होते. त्यांचं मनोधैर्य विलक्षण होतं. वुडहाऊस म्हणतो, इतका आनंदी जमाव यापूर्वी मला कधी भेटला नव्हता. त्याच्यावर माझं सारखं भावासारखंच प्रेम जडलं होतं. स्थानबद्धतेत अनुभवलेल्या हालांचं वर्णन विनोदात गुंडाळून लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या वुडहाऊसच्या या भाषणांचा शेवट मात्र हृद्य आहे. शेवटपर्यंत त्याची कल्पना अशी की भाषणं अमेरिकन कंपनीनं अमेरिकेतल्या श्रोत्यांसाठी ध्वनिमुद्रित केली आहेत. त्याची इंग्लंडमध्ये अशी विपरीत प्रतिक्रिया होत आहे हे त्याच्या स्वप्नातही नव्हतं. बंदिवासात रेडिओ कुठून ऐकणार? या भाषणांमुळे अमेरिकेतल्या आपल्या शेकडो वाचकांना आपण जिवंत आहोत आणि स्थानबद्धतेतल्या हालांना पुरून उरलो आहोत हे कळावं ही इच्छा. आणि म्हणून इंग्रज नागरी स्थानबद्ध क्रमांक 796 या भूमिकेतून तो शेवटी म्हणतो, मी स्थानबद्धतेत असताना अमेरिकेतल्या ज्या दयाळू लोकांनी मला पत्र पाठवली त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अशा पत्रांचं, विशेषतः मला ज्या प्रकारची पत्र आली तशा पत्रांचं स्थानबद्धाला वाटणारं मोल त्याला कधी तुरुंगवास घडला नाही, त्याला कधीच कळणार नाही. महायुद्ध संपलं. वुडहाऊसवर झालेल्या अन्यायाबद्दल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वादविवाद झाला. संपूर्ण चौकशी झाली. वुडहाऊस निर्दोषी होता हे ठरलं.
मरणापूर्वी वर्ष दीड वर्ष आधी ब्रिटिश राणीनं त्याला सर पेलहम केलं, पण बून से गई वो हौद से नहीं आती. त्याला एकच समाधान होतं, ज्या पिढीनं आयुष्यात कधी हाडामासाचा बटलर किंवा लॉर्ड पाहिला नाही, 20व्या शतकाच्या आरंभ काळातलं इंग्लंड पाहिलं नाही, ती नवी पिढी सुद्धा 70 वर्षापूर्वीच्या त्याच्या वाचकांसारखी लक्षावधींच्या संख्येनं त्याची पुस्तकं वाचून मनमुराद हसत होती. 93 वर्षाचा वुडहाऊस, 93. त्याची 89 वर्षाची बायको एथेल. तिच्याविषयी विल्यम टाउनएडला लिहिलेल्या पत्रात वुडहाऊस म्हणतो, बायका काय वंडरफुल असतात नाही. एथेलनं हे सारं कसलीही तक्रार न करता इतकी वर्ष सहन केलं. किती विलक्षण, सुरेख होतं तिचं वागणं. गेली 30 वर्ष आपल्या प्रेमातून आणि कौतुकातून ती मला स्फूर्ती देत आली. त्याचा या काळात तिनं नवा उच्चांक गाठला. संध्याकाळची वेळ. बंगलीच्या ओसरीवर हे वृद्ध जोडपं शरी पीत बसलं होतं. न्यूयॉर्करचा लेखक हर्बर्ट वॉरन वेन पाहुणा म्हणून आला होता. वृद्ध एथेल आपला नवरा टीव्हीवर त्याला अजिबात न कळणारा अमेरिकन फुटबॉलचा खेळ पाहत बसतो म्हणून थट्टा करत होती. आयुष्यभर अमेरिकेत राहिलेला प्लम हा मनानं इंग्रजच राहिला. क्रिकेट हाच त्याला कळणारा खेळ आणि गॉल्फ, त्यातला तर तो उस्ताद होता. पण अमेरिकन फुटबॉल खेळता खेळता खेळाडू एकत्र येऊन गोल कोंडाळं काय करतात, रेटा देऊन फुटबॉल काय पळवतात, त्यात वुडहाऊसला काही कळत नसे. मग वुडहाऊसला सांगायला लागला, अगं मला अमेरिकन फुटबॉल कळतो असं नाही, पण मजा काय ती ठाऊक आहे तुला. ते भिडू धावपळ सुरू करतात आणि मध्येच एकत्र जमून कोंडाळं करून क्रीडाविषयक चर्चा करतात. थोडा वेळ स्तब्धता होते. बंगली पुढच्या हिरवळीकडे आणि काठावरच्या उंच वृक्षांच्या रांगेकडे दोघेही शांतपणानं पाहतात. मग वुडहाऊस म्हणतो, किती छान दिसतात नाही हिरवळीवर उतरलेली ही संध्याकाळची उन्हं. जीवनाच्या संध्याकाळीही त्याच्या मनात अशीच हिरवळ होती, तशीच उन्हं होती. स्थानबद्धतेतही हाल आणि त्याहूनही त्याच्या लाडक्या इंग्लंडनं त्याचा कोणताही अपराध नसताना केलेले त्याचं हृदयशून्य चारित्र्यहनन या अंतर्मनातल्या हिरवळीचा हिरवळेपणा आणि प्रकाश नष्ट करू शकले नव्हते. जर्मनीनं इतका हाल करूनही प्लम तुला जर्मन लोकांचा तिटकारा येत नाही का या प्रश्नाला उत्तर देताना प्लम म्हणाला होता, गड्यांनो, याचा घाऊक तिटकारा कधीच करत नाही. त्या दिवशी आगगाडीत मी वुडहाऊसचं पुस्तक उघडलं. पहिल्या परिच्छेदातच हसू फुटलं. पण जर्मनीनं इतके हाल करूनही प्लम तुला जर्मन लोकांचा तिटकारा येत नाही का या प्रश्नाला उत्तर देताना प्लम म्हणतो, कड्यांनो, मी असा घाऊक तिटकारा कधीच करत नाही. त्या दिवशी आगगाडीमध्ये मी वुडहाऊसचं पुस्तक उघडलं. पहिल्या परिच्छेदातच मला हसू फुटलं, पण हसता हसता डोळ्यात पाणी आलं. ते केवळ हसण्यामुळे आलं असं नाही वाटलं.